हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. 2020-21च्या शैक्षणिक वर्षामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला प्रत्यक्ष समोरासमोर येऊन नेहमीप्रमाणे इंडक्शन प्रोग्राम काही करता येणार नाही आहे. त्यामुळं व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटतो आहोत. इंडक्शन प्रोग्रामच्या या एपिसोडमध्ये, या भागामध्ये आपण KTHM महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती करून घेणार आहोत. विशेषतः जे उपक्रम सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेशी, सामाजिक बांधिलकीशी, जाणीव जागृतीशी जोडलेली आहेत, त्यांची आपण माहिती करून घेणार आहोत. शिक्षणाचं उद्दिष्ट खरं तर अभ्यासक्रमातले धडे शिकणं हे नसतं. शिक्षण नवं जग घडवणारं असावं असं विविध शिक्षण तज्ज्ञांनी सांगून ठेवलेलं आहे. केवळ साक्षरता आपल्यासाठी महत्त्वाची नाही आहे. आपल्याला माणूस म्हणून समृद्ध घडवणारं, समृद्ध करणारं, वास्तविक जीवन समृद्ध करणारं असं शिक्षण आपल्याला हवं आहे. निसर्ग, घर, गाव, शहर, आजूबाजूच्या घटना, सामाजिक संस्कार आणि प्रत्येक व्यक्तीचे पूर्वानुभव हे शिक्षणाचे मूळ आधार आहेत. आणि या मूळ आधारांच्या वर मनुष्य शिकत असतो. हे त्याचं भांडवल आहे असं म्हणू आपण. या भांडवलाच्या आधारे तो वर्गातलं शिक्षण घेतो, वर्गातल्या शिक्षणातून क्षमता मिळवतो आणि मग समाजातला एक सन्माननीय सदस्य म्हणून तो वावरतो. असं व्यक्तिगत जीवन समृद्ध होणं हे आवश्यकच आहे. पण त्याचबरोबर माणूस म्हणून स्वतःला उमलणं, विकसित होणं हे शिक्षणाचं अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आणि केवळ आपल्याला अभ्यासक्रम शिकायचा नाही आहे, तर अभ्यासक्रमाबरोबर स्वतःला घडवणं, समाजाला घडवणं, समाजाला दिशा देणं, योगदान देणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. नाशिक जिल्ह्याची एकूण परिस्थिती बघू आपण. आपल्या कॉलेजमध्ये शिकणारे बहुतांश विद्यार्थी हे खेड्यातले आहेत. नाशिक जिल्हा हा खूप विकसित असा मानला जातो. पण नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्हाला हे माहिती आहे का की 6 तालुके नाशिक जिल्ह्यातले आदिवासी तालुके आहेत. 4 तालुके नाशिक जिल्ह्यातले दुष्काळी तालुके आहेत. आपण नाशिक शहरापासून 20-30 किलोमीटर अंतरावर गेलो तर लक्षात येतं की पुरेशा सोयीसुविधा नाही आहेत. बसेस पुरेशा प्रमाणात नाही आहेत, रस्ते नीट नाही आहेत. विकासाची एक मोठी दरी खेड्यामध्ये आणि शहरामध्ये जाणवते आपल्याला. म्हणजे असं म्हणलं जातं की शहरांचा विकास आणि खेडी मात्र भकास. तेव्हा ही एक दरी आहे, विकासाची दरी. आणि ही विकासाची दरी बदलण्यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे. तुम्ही उच्च शिक्षण घेत आहात, तुम्हाला हे माहिती असले पाहिजे की असे उच्च शिक्षण घेणारे तुमच्यासारखे विद्यार्थी हे संख्येने खूप लहान आहेत. अनेकांच्या त्यागामुळे तुम्ही शिक्षण घेत आहात याची पण जाणीव तुम्हाला असली पाहिजे. आपण शिकून आपल्या समाज बांधवांचं ऋण फेडण्याची संधी आपल्याला या शिक्षणाने मिळते आहे याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. कार्ल मार्क्स म्हणाले होते की आजवरच्या विचारवंतांनी जग काय आहे हे सांगितलं, पण मुद्दा हा आहे की आपल्याला जग बदलायचं आहे. आता आम्ही तर विद्यार्थी आहोत, आम्ही तर शिक्षक आहोत, आम्ही कसं काय जग बदलणार असं तुम्हाला वाटत असेल. आम्हाला पण कधी काळी वाटत होतं. पण इतक्या वर्षानंतर असं वाटतं की शिक्षणातून आपण खूप मोठं परिवर्तन आणू शकतो, बदल घडवू शकतो, चांगले बदल समाजात घडवू शकतो. आपल्याला असं जग बदलायचं आहे. चला आपण बदल घडवूया. आपले ज्ञान, आपला अनुभव, सृजनशीलता, संवेदना, प्रत्यक्ष कृती यांच्या आधारे जग बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही देखील सामील होऊ शकता. आपलं महाविद्यालय हे चांगला समाज आणि पर्यावरण घडवणाऱ्या कृतीला खूप महत्त्व देतं.
यातून अनेक प्रकारच्या सामाजिक जाणीवा, बांधिलकीवर आधारलेले उपक्रम, कृती कार्यक्रम आपल्या महाविद्यालयामध्ये आपण राबवत असतो. आणि त्याविषयीची त्यातल्या प्रमुख प्रकल्प आणि उपक्रमांची माहिती मी तुम्हाला देतो आहे, की जेणेकरून या परिवर्तनाच्या व्यापक प्रक्रियेत प्रयत्नांमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांना सामील होता यावं. आपल्या कॉलेजमध्ये सामाजिक जाणीव आणि बांधिलकी यावर आधारित अनेक उपक्रम राबवले जातात. त्या सर्वांची विस्तारित चर्चा इथं करता येणार नाही, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. पण त्यातले प्रमुख उपक्रम, कार्यक्रम यांची थोडक्यात माहिती देतो. लिंगभाव जाणीव जागृती कार्यक्रम हा स्त्री पुरुष विषमता कमी करणारा कार्यक्रम आहे. आपल्या कॉलेजमध्ये तो सखी मंच या नावाने पॉप्युलर आहे. सखी मंचाचे अनेक उपक्रम वर्षभर चाललेले असतात. या उपक्रमामध्ये फक्त मुलीच नव्हे तर मुलं देखील सामील व्हा. राष्ट्रीय सेवा योजना NCC मुलींसाठी आणि मुलांसाठी आहे. त्याचबरोबर नेव्हल कोर्स आहे. सोशल आउटरीच प्रोग्राम्स आहेत. बरेच सोशल आउटरीच प्रोग्राम्स प्रत्येक विभागाकडून कमी जास्त प्रमाणात राबवले जातात. उन्नत भारत उपक्रम जो आहे की ज्याची आपण थोडीशी सविस्तर चर्चा करणार आहोत नंतर. उन्नत महाराष्ट्र उपक्रम आहे. दर शनिवारी विज्ञानवारी नावाचा एक प्रकल्प आहे की ज्यामध्ये आपल्या महाविद्यालयातील विज्ञानाची मुलं ही खेड्यांमध्ये जाऊन विज्ञान प्रसाराचं काम करतात. बालसंस्कार केंद्र हा असा उपक्रम आहे की समाजशास्त्र विभागातील विद्यार्थी आणि शिक्षक हे आजूबाजूच्या झोपडपट्टीच्या ठिकाणी जाऊन तिथल्या वस्त्यांमधल्या शाळेत न जाणाऱ्या मुलांवर संस्कार करतात. रेड रिबन क्लब हा एड्स अवेअरनेस आणि सेक्शुअल एज्युकेशन या संदर्भातील हा उपक्रम आहे. याच्यातून आपण एक रॅली काढत असतो आणि प्रबोधनाचं काम करत असतो. सामाजिक न्याय दिन हा शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राबवणारा एक उपक्रम आहे. या दिवशी आपण रॅली आणि अन्य काही उपक्रम राबवत असतो. आजीवन आणि निरंतर शिक्षण नावाचा एक विभाग पुणे विद्यापीठामध्ये, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आहे आणि त्याची एक शाखा आपल्या महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे. त्याच्याही माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जात असतात. विज्ञान तुमच्या दारी हा असाच विज्ञान साक्षरता वाढवण्याचा प्रकल्प आहे. विद्यार्थी विकास कार्यक्रमाच्या योजनेअंतर्गत अनेक कार्यक्रम वर्षभर आपल्या महाविद्यालयामध्ये होत असतात. त्यातल्या ठळक म्हणजे विद्यार्थिनी विकास, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, निर्भय कन्या योजना आणि विद्यार्थ्यांसाठीची कमवा आणि शिका योजना, अशा अनेक कार्यक्रमांचा अंतर्भाव त्यामध्ये होतो. क्लासरूम टू कम्युनिटी नावाची एक बेस्ट प्रॅक्टिस आपल्या महाविद्यालयामध्ये राबवली जाते आणि हे अनेक उपक्रम त्याच कार्यक्रमाचे भाग आहेत. स्थानिक इतिहासाचा अभ्यास हा इतिहास विभागातर्फे राबवणारा आणखीन एक उपक्रम आहे. मोडी लिपी शिकवण्याचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम देखील इतिहास विभाग राबवत असतो. ऊर्जा प्रयोगशाळा, स्ट्राईड असे अनेक कार्यक्रम हे आपल्या महाविद्यालयामध्ये राबवले जातात. उन्नत भारत अभियान हा केंद्र सरकारचा मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा उपक्रम आहे आणि गेली काही वर्ष हा उपक्रम आपण आपल्या महाविद्यालयामध्ये राबवतो. आपल्या महाविद्यालयाने या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम आतापर्यंत राबवले आहेत वेगवेगळ्या खेड्यांमध्ये. उन्नत भारत अभियान हे उच्च शिक्षण संस्था आणि स्थानिक लोक जे आहेत खेड्यापाड्यावरचे, तर त्यांच्या मदतीने विकासाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, स्थानिक लोक यांच्या पुढाकारातून खेडी, आदिवासी विभाग, मागासलेले विभाग यांना काय गरजा आहेत यांचा अभ्यास करणं आणि त्या गरजा सोडवण्याचे उपाय प्रत्यक्षात अंमलबजावणीत आणणं, त्यासाठी जाणीव जागृती करणं, हे कार्यक्रम उन्नत भारत योजनेअंतर्गत होत असतात. उन्नत भारत अभियानामध्ये
आपण जो कृती कार्यक्रम गेले काही वर्ष राबवतो आहोत त्यामध्ये सामाजिक शास्त्रांच्या विभागांचं योगदान खूप मोठं आहे. यामध्ये समाजशास्त्राने धाडोशी आणि सामुंडी या गावांमध्ये विविध कामं केलेली आहेत. राज्यशास्त्र विभागाने अस्वली हर्ष हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या गावामध्ये अनेक कामं केलेली आहेत. अर्थशास्त्र विभागाने गणेशगाव त्रिंबक या गावामध्ये सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे बचत गटांच्या चळवळीबाबत काम केलेलं आहे आणि पर्यायी उपजीविका विकसित करण्यासंदर्भात काम केलेलं आहे. मानसशास्त्र विभागाने सय्यद पिंपरी या गावामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छता, मानसिक आरोग्याच्या संदर्भातील अशी विविध कामं केलेली आहेत. तर इतिहास विभागाने तळेगाव या गावामध्ये विविध विकासाची कामं केलेली आहेत. विशेषतः की या पाचही गावांमध्ये या पाचही विभागाच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी त्या गावांचे सर्वे केलेले आहेत. हे सर्वे दोन प्रकारचे आहेत की संबंध गावाच्या प्रत्येक घराचं सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्याचबरोबर ग्रामपंचायतींचं सुद्धा सर्वेक्षण केलेलं आहे आणि अशा विविध अभ्यासातून विकासाचा एक प्लॅन आखलेला आहे आणि तो विकासाचा नियोजन आराखडा बनवून त्या गावाला दिलेला आहे. हे विविध फोटो आहेत जे उन्नत भारत योजनेच्या विविध उपक्रमांची थोडक्यात माहिती देतील. यानंतरचा दुसरा एक उपक्रम आपल्याला मिळाला आहे. आपल्या कॉलेजनी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विविध उपक्रमांचा मागोवा घेतलेला आहे गेली अनेक वर्ष आणि त्याच्या आधारे आपण स्ट्राईड नावाच्या एका UGCच्या प्रोग्रामसाठी आपण प्रस्ताव पाठवलेला होता आणि त्या प्रस्तावाचं नाव होतं क्रिएशन ऑफ रिप्लिकेबल मॉडेल फॉर सस्टेनेबल लिव्हिंग थ्रू स्टडीज ऑन ॲग्रिकल्चर, वॉटर कन्झर्वेशन, हेल्थ अँड रिन्युएबल एनर्जी इन रुरल एरियाज. या नावाने आपण एक प्रकल्पांचा संच करून प्रस्ताव पाठवलेला होता आणि त्याचं नाव होतं, तो प्रोग्राम जो आहे त्याला स्ट्राईड म्हणतात. स्ट्राईडचा लॉंग फॉर्म असा आहे, स्कीम फॉर ट्रान्सडिसिप्लिनरी रिसर्च फॉर इंडियाज डेव्हलपिंग इकॉनॉमी. या मोठ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आपण प्रस्ताव पाठवला. ही UGCची योजना आहे, युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनची. दिल्लीमध्ये तुम्हाला माहिती आहे की उच्च शिक्षणाला दिशा देणारं हे केंद्र आहे. याचं मुख्य उद्दिष्ट या स्ट्राईड प्रोग्रामचं असं आहे की तुमच्यासारखे नवीन प्रतिभावान तरुण शोधणं की जे संशोधन आधारित विकास प्रक्रियेला चालना देतील. संशोधन संस्कृती विकसित करणं, ग्रामीण गरजू लोकांच्या क्षमतांचा विकास घडवणं, शोध आविष्काराला चालना देणं आणि अशा बहुज्ञानशाखीय संशोधनाला चालना देणं की ज्यामुळं भारताच्या विकासाला पाठबळ मिळेल. मानव्यशास्त्र म्हणजे ह्युमॅनिटीज आणि भारतीय ज्ञानव्यवस्था यांच्यातील नव्या अभ्यासाचं महत्त्व हे शोधणं, तपासणं आणि त्या आधारे विद्यार्थी आणि समाजाच्या विकासाला चालना देणं असं स्ट्राईड या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. आपलं यश असं आहे की स्ट्राईड प्रकल्प आपल्याला मिळाला. स्ट्राईड प्रकल्प आपल्याला मिळाला. महाराष्ट्रात फक्त 2 संस्थांना मिळालेला आणि संबंध भारतातून 18 महाविद्यालयांना स्ट्राईड हा प्रकल्प मिळालेला आहे आणि त्या 18मध्ये आपण एक आहोत. आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटायला पाहिजे या गोष्टीचा. आपला प्रकल्प टू क्रिएट ए रिप्लिकेबल मॉडेल फॉर सस्टेनेबल लिव्हिंग थ्रू स्टडीज ऑन ॲग्रिकल्चर, वॉटर कन्झर्वेशन, हेल्थ अँड रिन्युएबल एनर्जी इन रुरल एरियाज असा आहे आणि या प्रकल्पासाठी UGCने आपल्याला 91 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. हे आपले 5 प्रकल्प, उपप्रकल्प म्हणूया, स्ट्राईड अंतर्गत आपण निवडलेले आहेत. सस्टेनेबल अँड प्रॉफिटेबल फार्मिंग, वॉटर अँड एनर्जी सेल्फ रिलायन्स,
डॉक्युमेंटेशन ऑफ ट्रेडिशनल नॉलेज, एक्सप्लोरिंग ऑल्टरनेटिव्ह रेव्हेन्यू स्ट्रीम्स आणि हेल्थ इश्यूज, डेव्हलपमेंट ऑफ हेल्थ इश्यूज, असे ते 5 उपक्रम आहेत. मराठीमध्ये ते असे असतील: शाश्वत आणि फायदेशीर शेती विकास, ऊर्जा बचत आणि ऊर्जा पाणी याबाबतची आत्मनिर्भरता, पारंपरिक ज्ञानाचं जतन आणि दस्तऐवजीकरण, उत्पन्नाच्या पर्यायी मार्गांचा शोध घेणे, आरोग्याच्या प्रश्नांचा शोध घेणे आणि ते प्रश्न सोडवणे, असे हे 5 उपक्रम स्लाईडमध्ये सामील आहेत. हे 5 उपक्रम आपण वेगवेगळ्या विभागांच्या पुढाकाराने राबवणार आहोत. आणि विभाग म्हणजे कोण हो? विभागातले शिक्षक आणि तुम्ही विद्यार्थी विभागात शिकणारे, असे मिळून आपण हे उपक्रम प्रत्यक्षात अंमलबजावणीत आणणार आहोत. त्यापैकी पहिला प्रकल्प आहे, त्यामध्ये मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंटल सायन्स, जिओग्राफी, बॉटनी, झुओलॉजी हे विभाग पहिल्या प्रकल्पावर काम करतील. काही दुसऱ्या, काही तिसऱ्या, काही चौथ्या आणि काही 5व्या असे या 5 प्रकल्पांवर हे वेगवेगळे विभाग काम करणार आहेत. त्या विभागातील विद्यार्थी, प्राध्यापक, तज्ज्ञ लोक, बाहेरच्या काही संस्था आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या यांच्या मदतीने आपण हे उपक्रम प्रत्यक्षात खेड्यांमध्ये राबवणार आहोत. आपल्या महाविद्यालयाची आत्तापर्यंतची तयारी काय आहे याचा थोडक्यात आढावा घेऊया. आपण आत्तापर्यंत 32 महत्त्वाच्या संस्थांशी संलग्नता आणि त्यांचं सहयोग मिळवलेला आहे, संलग्नता निर्माण केलेली आहे, MOUs तयार केलेले आहेत. आणि या 32 संस्था अत्यंत महत्त्वाच्या, अत्यंत प्रतिष्ठित संस्था आहेत. भारतीय पातळीवरच्या आणि महाराष्ट्राच्या पातळीवरच्या अग्रगण्य संस्था आहेत. आणि त्यांच्या मदतीने आपण हा प्रकल्प, स्ट्राईडचा प्रकल्प राबवणार आहोत. आणि या संस्थांशी आपली सल्लामसलत सुरू आहे. उदाहरणार्थ की सितारा नावाचा एक विभाग आहे मुंबईमध्ये, IIT मुंबईची संलग्न अशी एक विकासाची ती निगडीत संस्था आहे. तर त्या संस्थेबरोबर आपल्या बैठका झाल्या, त्यांच्याशी चर्चा सुरू आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आणखीन अनेक प्रकल्प आपल्याला पुढे राबवायचे आहेत. यासारख्या अनेक संस्थांशी आपलं एक नातं निर्माण झालेलं आहे आणि त्या आधारे उपक्रम आपण राबवत आहोत. नंतर की अनेक विभागवार यंत्रणा आपण विकसित केलेल्या आहेत आणि त्यासाठीचा रोडमॅप देखील तयार केलेला आहे. तज्ज्ञ लोकांचा सल्ला आपण घेतो आहोत, त्यांचा सहयोग घेणार आहोत. विविध खेड्यांमधील, नाशिक जिल्ह्यातील विविध खेड्यांमधील प्रश्न काय आहेत, समस्या काय आहेत यांचा मागोवा घेणारा अभ्यास आणि संशोधन देखील आपण करणार आहोत. आपण 11 अभ्यासक्रमांची निर्मिती केलेली आहे, सर्टिफिकेट कोर्सेसची तयारी केलेली आहे की हे सर्टिफिकेट कोर्सेस आणि ॲडऑन कोर्सेसच्या माध्यमातून आपण सामाजिक परिवर्तनाशी निगडीत अशा अभ्यासक्रमांमधून मुलांना, विद्यार्थींना प्रशिक्षण देणार आहोत, शिक्षण देणार आहोत, संशोधन दृष्टी त्यांची विकसित करणार आहोत आणि अभ्यासक्रमाच्या आधारे प्रत्यक्षात कृती करायला दिशा देणार आहोत. आणि या 11 अभ्यासक्रमांचा प्रस्ताव आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पाठवलेला होता आणि विद्यापीठाकडून या सगळ्या 11 अभ्यासक्रमांना मान्यता मिळालेली आहे. आणि या वर्षीपासून आपण हे सगळे सर्टिफिकेट कोर्सेस सुरू करतो आहोत, सर्टिफिकेट कोर्सेस आणि ॲडऑन कोर्सेस. आणि यांना तुम्हा विद्यार्थ्यांकडून भरपूर प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला नक्की खात्री वाटते. जाणीव जागृती कार्यशाळा देखील आपण राबवणार आहोत. संशोधन आणि त्या आधारित विकासाची कृती प्रत्यक्षात अंमलबजावणी आणणार आहोत. आणि यासाठी संसाधनांची तयारी आपण बऱ्याच प्रमाणात केलेली आहे. या प्रकल्पांसाठी म्हणून आपल्या महाविद्यालयाने एक मोठी बस खरेदी केलेली आहे, अन्य संसाधनं खरेदी केलेली आहेत. यामध्ये कम्प्युटर, सॉफ्टवेअर्स आणि अन्य बऱ्याच संसाधनांचा अंतर्भाव आहे. असे हे विविध उपक्रम आत्तापर्यंत राबवले गेलेले आहेत आपल्या महाविद्यालयामध्ये. तुम्हाला दिसतं यामध्ये की विद्यार्थी खेडेपाडे जाऊन तिथल्या लोकांसाठी म्हणून हे विकास उपक्रम राबवत आहेत.
यामध्ये आउटरीच प्रोग्राम आहे, अंडरस्टँडिंग ड्रॉट म्हणजे दुष्काळाचा अभ्यास केलेला होता समाजशास्त्र विभागाने. CCTचं मोठं काम हे सय्यद पिंपरी आणि धोंडेगाव या गावांमध्ये आपल्या NSSच्या टीमने केलेलं होतं. दर शनिवारी विज्ञानवारी आणि अन्य अनेक असे उपक्रम विद्यार्थ्यांनी राबवलेले आहेत. त्याचे हे फोटोग्राफ्स आहेत. तुम्हाला हे नक्की प्रेरणा देतील, चालना देतील. कॉलेज तयार आहे, तुम्ही तयार आहात का? पण विद्यार्थी मित्रांनो, तुमचा सहभाग आम्हाला खूप महत्त्वाचा आहे. तुमचा सहभाग तुम्ही नोंदवा. तुम्ही नेमक्या कोणकोणत्या उपक्रमांमध्ये भाग घेऊ शकाल याची माहिती कॉलेजच्या वेबसाईटवर लवकरच जाहीर केली जाईल. ऑलरेडी काही माहिती अशी वेबसाईटवर टाकली गेलेली आहे. सर्टिफिकेट कोर्सेस जे आहेत आपल्या 11, तर त्यासाठीचा सुद्धा तुमचा सहभाग नोंदवा. स्ट्राईडसाठीचे उपक्रम, कार्यक्रम, शिबिरं यापुढं जी होतील त्यामध्ये सगळे सहभागी व्हा. स्ट्राईडसाठीचे संशोधन प्रकल्प खेडोपाडी राबवले जातील, त्यामध्ये देखील तुम्ही सहभागी व्हा. उन्नत भारत योजना आणि स्ट्राईडच्या जाणीव जागृती उपक्रमांमध्ये सामील व्हा. आपल्या ज्ञानाचा या 5 प्रकल्पांमध्ये उपयोग करा. आपण घडूया आणि चला समाज पण घडूया. धन्यवाद. थँक्यू.